जागेवर नसणं, ते चालू नसणं आणि पावसाळ्याच्या काळामध्ये त्याचं एकंदर maintenance मुंबईची मान्सूनची तयारी काय होती की आपल्याला दिसते. रस्ते आम्ही कधीपासून सांगतोय की आता क्लोजिंग स्टेजला आणा. एकतर जे एशनशीनी सांगितलं होतं खोटारडेपणा त्यांचा लोकांसमोर आला. ग्रीन कार्पेट घालून नालेसफाईची पाहणी असेल, इकडे असेल तिकडे असेल. कुठच्या कॉन्ट्रॅक्टरला पेनल्टी लावली आहे तुम्ही, कोणाकडून दंड आकारलेला आहे, कोणाला ब्लॅकलिस्ट केलेलं आहे. कारण खड्डेमुक्त तर झाले नाही, पण तुमच्या खिशातले खड्डे भरून काढलेले आहेत. मी भाजपला असेल किंवा एशनशीनं सांगेन की जरा राजकारण फोडाफोडीचं बंद करा आणि मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, इथे लक्ष द्या. कारण मुंबईकरांचे असेल किंवा महाराष्ट्रभरात सगळ्याच शहरांचे हाल झालेले आहेत. प्रशासनाच्या माध्यमातून सध्या संपूर्ण ओपन करून त्या ठिकाणी बघा, इथे हिंदमाता आम्ही पूर्ण यंत्रणा जी लावली होती ती नीट होती. इथून सेंट झेवियर्स ग्राउंड असेल तिथे पाणी जायचं, गांधी मार्केटचं पाणी तिथे यायचं आणि तिथून मग आपल्या पंपिंग स्टेशनला जायचं. होल्डिंग पॉन्ड बनवला होता इथे, तसंच मिलन सबवेला पण बनवलं होतं. पण हे सगळं कुठे यंत्रणा बंद पडली आहे हे कळणं गरजेचं आहे. मेट्रो स्टेशन मध्ये भिंत खचू कशी शकते, भिंत पडू कशी शकते, जीवाला धोका नाहीये का? मुळात कॉन्ट्रॅक्टरसाठी हे सगळं काही चाललंय. लाडका कॉन्ट्रॅक्टर ही योजना आपल्या राज्यात आपल्याला दिसते. शेतकऱ्यांचे काय हाल झालेत. कितीतरी 1000 हेक्टरवर अवकाळी पाऊस झालेला आहे, मदत कुठेही गेली.